ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। ताज सोशल ग्रुपच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून रमजान ईदला शिरखुर्म्याचे साहित्य वाटप करण्यात येते। त्याच पद्धतीने हिंदू समाजाचा दिवाळी सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। त्याचाच विचार करत गरजू हिंदू माता भगिनींना दिवाळी सण साजरा करण्यात यावा, तसेच अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले व मोठे नुकसान झाले, त्यांची ही दिवाळी गोड व्हावी यासाठी ताज सोशल ग्रुपच्या वतीने 150 माता भगिनींना दिवाळी भेट म्हणून फराळ बनवण्याचे साहित्य देण्यात आले, अशी माहिती संयोजक तथा माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी दिली। यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, संयोजक तथा नगरसेवक तौफिक शेख, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, प्रदेश सचिव इरफान शेख, समाजसेवक अजित बनसोडे, आसिफ राजे, नुरुद्दीन मुल्ला, युवा नेते अदनान शेख, रिजवान मुल्ला, जावेद वास्तव, तौसिफ सगरी, अरफात शेख, शब्बीर शेख, शाहिद फुफ्फा, ताज पेंटर, मुन्ना सिरतगर, सईद टिंकू, असलम शेख, रमेश शेख, अखिल नाईकवाडी, कलवल चाचा, पठाण चाचा तसेच परिसरातील मस्जिदचे ट्रस्टी, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज सोशल ग्रुपने व तौफिक शेख यांनी सामाजिक सलोखा राखल्याची भावना यावेळी हिंदू भगिनींनी व्यक्त केली। आजच्या या दिवाळी किट वाटपाच्या कार्यक्रमाबद्दल बोलताना आनंद वाटतो की ह्या भागातील जसं मुस्लिम समाजाच्या रमजानकरता तौफिकभाई गावात परत येऊन ह्या भागातल्या लोकांच्या रमजान चांगल्या पद्धतीने साजरी व्हावी याकरता ईदचं किट वाटप करतात। त्याचबरोबर ह्या भागातील हिंदू गरजवंत लोकांसाठी दिवाळी चांगली साजरी व्हावी त्या उदात्त हेतूने त्यांनी अतिशय चांगला हा उपक्रम राबवलेला आहे। जे गरजवंत आहेत त्यांच्यासाठी हा दिवाळी कट घेऊन त्यांनी हिंदू आणि मुस्लिम हा बंधुभाव आणि सामाजिक सलोखा राखलेला आहे। या त्यांच्या उदात्त उपक्रमाला मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्या शुभेच्छा देतो। त्यांच्या उदात्त कामाला त्यांच्या कार्याला आपण सर्व पाहत आहात। आपल्या सर्वांच्या विजयाचे आशीर्वाद निश्चित या पुढील काळामध्ये त्यांच्या पाठीशी उभं आहोत असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द धन्यवाद। महाराष्ट्र राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, खासदार तटकरे साहेब या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आमचे सहकारी ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय तौफिकभाई पैलवान यांनी प्रभाग 21 आणि प्रभाग 20 या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि ताज सोशल ग्रुपच्या माध्यमातून आज दीपावलीच्या सणाच्या पूर्वसंध्येला आज या ठिकाणी या भागातील जे गोरगरीब गरजूवंत आमच्या भगिनी आहेत या कुटुंबियांना एक मदतीचा हात म्हणून हा उपक्रम या ठिकाणी तौफिकभाई पैलवान आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपसरपंच सर्व माता भगिनींनी आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून तौफिकभाई आणि ताज सोशल ग्रुप सातत्यानं लोकांचे उपयोगी असं कार्य त्यांच्या माध्यमातून सातत्यानं होत असतंय। त्याचाच एक भाग म्हणून आज दिवाळीच्या पूर्वसंध्येला गरीब गरजूबांचं आणि गरजू कुटुंबियांचं दिवाळी गोड व्हावं हा उदात्त हेतू त्यांनी मनामध्ये ठेवून या ठिकाणी फराळाच्या किटचं वाटप आणि ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काठीचं देखील वाटप या ठिकाणी केलेलं आहे। मी खात्री बाळगतो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तौफिकभाई पैलवान असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील ते चांगल्या मताधिक्यानं किंवा सर्व माता भगिनींच्या आशीर्वादानं निश्चितपणानं राष्ट्रवादी पक्षाचं प्राबल्य या भागातून ते दाखवून देतील अशी आशा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमप्रसंगी मला बोलवलं आणि या ठिकाणी माझा मान सन्मान केलं त्याबद्दल मी तौफिकभाईंचा ताज सोशल ग्रुप आणि पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज नई जिंदगी भाग में प्रभाग क्रमांक 20 और 21 में यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और ताज सोशल ग्रुप के संयुक्त विद्यमान से आज यहाँ पर जो हमारे गरजू भगिनी है या गरजू लोग हैं उनको दिवाली ईद की मैं शुभेच्छा देता हूँ और उनको आज यहाँ पर किट वाटप का प्रोग्राम रखा गया है। आप सब लोग को मालूम है ताज सोशल ग्रुप के माध्यम से नई जिंदगी भाग में आज तकरीबन 20-22 साल के ऊपर हुआ रमजान ईद के टाइम पर हम ज़रूरतमंदों को शिरखुर्मे का सामान बांटते हैं और परसों के दिन हमारे कुछ साथियों का राय मशवरा हुआ
जिस तरह हम रमजान के अंदर हमारे जरूरतमंदों को, मुस्लिम समाज के मुस्लिम भाई बहनों को शिरकुर्मे का साहित्य सामान बांटते, उसी तरह दूसरे समाज के लोग को जो जरूरतमंद है, गरजू लोग हैं, दिवाली का जो सन है अच्छी तरह वो साजरा करना। क्योंकि आप लोग को मालूम है गरीब तबके के लोग, जरूरतमंद के लोग यहाँ हथवाड़ बाग में बहुत से लोग हैं, और अभी यहाँ पर जो बारिश की वजह से जो पूर आया, जो लोगों को बहुत बड़ा नुकसान हुआ, लोगों के जो घरों में पानी गया, जिसका अनाज का नुकसान हुआ बहुत, तो ऐसे लोगों को हम एक सवाब मिलना, नेकी मिलना, पुण्य मिलना, ये हमारी नीयत है, हमारी सोच है ताज फैमिली की हमारी। इसलिए आज यहाँ पर जरूरतमंदों को किट देकर हम एक हिंदू मुस्लिम का जो भाईचारा है, जो एकता है, एक ही इत्तेफाक है, वो बरकरार रखने के लिए हमारे पार्टी की जानिब से, ताज ग्रुप की जानिब से आज यहाँ पर जो प्रोग्राम रखा गया है, इसमें तमाम जो हमारे जमात के जिम्मेदार हो, पार्टी के पदाधिकारी, मैं उनका हथवाड़ बाग में, नई जिंदगी बाग में उनका स्वागत करता हूँ, इस्तकबाल करता हूँ, और हमारे दावत को कम वक्त के अंदर वो पर यहाँ पर आए, उनको शुक्रिया अदा भी करता हूँ। और इंशाल्लाह जल्द से जल्द 5 मिनट के अंदर जो ज़रूरतमंदों को सामान किट वाटप जाएगा। तो लोगों से मेरी यही गुजारिश है, आने वाले इलेक्शन के अंदर किसी के भाई में दिशाबुल में ना आते हुए, जो अपने सुख दुख का साथी है, जो अपने काम में आने वाला है, जो जातिवाद के पार जाकर जो भाईचारा, एक मोहब्बत वो बरकरार रखने काम ताज फैमिली, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, और आप सब लोग को मालूम है अजित पवार जो हमारे राष्ट्रीय अध्यक्ष, हमारे नेता है, महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री है, अजित दादा का ध्येय धोरण ये है जातिवाद न करते हुए सर्वधर्म संभव सभी जाति धर्म के लोगों को लेकर चलना, ये हमारे दादा का ध्येय धोरण है। और दादा का उद्देश्य ये है कि महाराष्ट्र राज्य के अंदर जातिवाद को नष्ट करना, जातिवाद को दूर करना, और एक भाईचारा, इंसानियत का नाता, ये अहम बात है। हिंदू मुस्लिम भाई बहुत थे सोलापुर शहर जिले में, महाराष्ट्र राज्य में, भारत देश में मुल्ला साहब, लेकिन दादा का ध्येय धोरण ये है सामान्य नागरिक तक हर जिस तरह हमारे हिंदू भाई है, मागास वर्गीय है, ओबीसी समाज है, SC SC NT जो भी समाज है, उनके तक हमारी पार्टी उनके जाना, एक उनका काम में आना, सुख दुख में आना, उनके काम में आना, उनके त्यौहार में आना, ये हमारी पार्टी के ध्येय धोरण। इसलिए हम तमाम जो पदाधिकारी यहाँ पर जो मौजूद है, बस आप सब लोग हमारे दादा की नीयत को, उनकी सोच को, पार्टी के हमारे ख्यालात को मद्देनजर रखते हुए आप सब लोग राष्ट्रवादी पार्टी को दुआ भी दो, आशीर्वाद दो, साथ दो, महानगर पालिका में आप साथ दो, और अपना कीमती मतदान कर हमारे को दुआ दो, आशीर्वाद दो, बस कहता हूँ। और तमाम माता भगिनी, पदाधिकारी, जमात जिम्मेदार लोग, ताज फैमिली के लोग हमारे, और पूरे हमारे कार्यकर्ते, आपने जो इस कार्यक्रम में मेहनत की, मैं किसी का नाम नहीं लूँगा, इसमें सभी लोग की मेहनत है। क्या मुल्ला साहब, कार्यकर्ते, पदाधिकारी, ताज ग्रुप के लोग, जितने भी लोग हैं हमारे हथवाड़ बाग के रहते, नई जिंदगी बाग के रहते, सब लोग की मेहनत है। मैं तमाम हमारे कार्यकर्ताओं का, साथियों का दिल की गहराई से शुक्रिया अदा करता हूँ। खुदा हाफिज, जय जय महाराज। बांधवांना आणि भगिनींना दिवाळीच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा। आपण या प्रभागामध्ये ताज सोशल ग्रुपच्या वतीनं व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गटा यांच्या वतीनं ज्या गरजू महिला आहेत त्यांना बंधूकडून दिवाळीच्या शुभेच्छा तर देतोच आपण, आणि फराळासाठी एक किट्स देण्याचं काम तौफिक पैलवान, कार्यसम्राट नगरसेवक यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी सोलापूर शहराचे कर्तव्यदक्ष, त्यांचं बोलणं कमी आहे, मात्र कामची जी प्रतिक्रिया आहे, कामाची जी कॅपॅसिटी आहे ती हिमालयाच्या पर्वताला लाजवेल एवढी मोठी प्रतिक्रिया या सोलापूर शहरामध्ये कमी वेळेमध्ये संतोष पवारांनी जी राष्ट्रवादीची बांधणी केलेली आहे ती निश्चितपणे कौतुकास्पद आहे, आणि ती बातमी आगामी काळामध्ये महापालिकेला कामाला येईल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत असायचं कारण नाही।